गेली 4 वर्ष आम्ही आरोग्य वारी हा उपक्रम राबवतोय. यामध्ये देहू आळंदीवरून निघणारी पंढरीची वारी पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंत त्यामध्ये लाखो महिला वारकरी सहभागी होतात आणि या महिला वारकरींची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. देहू आळंदीची वारी ही जवळजवळ 22 ते 23 दिवसाचा कालावधी पार करत असते. मुक्ताई नगरवरून निघणारी वारी त्या अगोदर 7 दिवस असते. त्याचबरोबर नाशिक आणि इतर ठिकाणून येणारी वारी या आपल्याही अगोदर 10-12 दिवस निघतात. त्याच्यामुळे जवळजवळ 30 ते 35 दिवस या वारीमध्ये महिला वारकरी या चालत असतात आणि या कालावधीमध्ये एकदा तरी या सगळ्या महिला भगिनींना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. या मासिक पाळीचं फार मोठं टेन्शन या महिला भगिनींना असतं. पण पंढरीची वारी पूर्ण करत असताना ही भक्तिभावाची वारी आरोग्यदायी व्हावी याचा सुद्धा त्यांच्या मनामध्ये मानस असतो. पण हे प्रत्यक्षात आणत असताना गेल्या 4 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं दर 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही महिला भगिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग, बर्निंग मशीन, चेंजिंग रूम, चंदा मातांसाठी हिरकणी कक्ष, प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र यांची उभारणी केलेली आहे. आणि ही पाहणी करण्यासाठी मी स्वतः वारीमध्ये पायी चालत असते. आता सोलापूरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी 53, विसावाच्या ठिकाणी 44 आणि पंढरपूर शहरामध्ये 25 असे एकूण 124 हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत. या 124 हिरकणी कक्षामध्ये या सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याबाबत जनजागृती व्हावी याच्यासाठी माहिती पत्रक ही महिलांना देण्यात आलेले आहे. दर्शनी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जाहिरात करण्यात आलेली आहे. आमचे डिजिटल स्क्रीन ही पूर्ण वारीमध्ये फिरते आणि केवळ ही वारी आरोग्याची तर व्हावी पण ती सुरक्षितेची व्हावी यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक आणि त्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थांना आम्ही बरोबर घेऊन महिला सुरक्षितेसाठी आवाहन करत आहोत. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये त्याच्यासाठी